वसलेल्या झोपड्या ह्या दुर्लक्षित राहिल्या। या दुर्लक्षित झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार नक्की करेल, असा आत्मविश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ऐरोलीतील पटनी नॉलेज पार्कमधील सभेप्रसंगी व्यक्त केला। त्यावेळी ते बोलत होते। नवी मुंबई शहरातील MIDCच्या जागेवर गेल्या अनेक वर्षापासून नागरिक झोपड्यांमध्ये राहत असून या नागरिकांना हक्काचे घर मिळावे तथा त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने शिवसेना माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली दिघा ऐरोली रबाळे झोपडपट्टी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच सर्वांनी विजय चौगुले यांच्या कार्याचे कौतुक केले। कारण एक आठवडा सुद्धा झाला नाही आमची चर्चा झाली, मंत्रालयात आले होते आणि नाटा साहेब, राजन विचारे साहेब, विजय चौगुले या सर्वांनी माझ्याकडे मागणी केली की हा विषय आहे फार महत्वाचा आहे। बऱ्याच वर्षापासून भिजत घोंगडं पडलंय। माझं कर्तव्य आहे, मी या सगळ्यांशी बोले। पुढे जो निर्णय करायचा आहे तो राज्य शासनाने करायचा आहे, पण त्यांच्या राज्य शासनाकडे जाण्यापूर्वी या लोकांशी एकदा आपल्याला बोललं पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, म्हणजे आपल्याला त्यांच्या वतीनं चांगल्या प्रकारे आग्रह करता येईल। आणि एक आठवड्यामध्ये ही तारीख ठरल्यामुळे ताबडतोबीनं सगळ्या हालचाली करून आपणा सर्वांना इतक्या मोठ्या प्रचंड संख्येने की पावसाची थोडीशी भीती होती, त्यामुळे या बंदिस्त जागेत घ्यावं लागलं आणि हा सगळा मजला भरून गेला तरी सुद्धा जास्त माणसं आहेत त्यांच्यासाठी पहिल्या मजल्यावर तेवढीच सोय केली। हे सगळे प्रयत्न केल्याबद्दल विजय चौगुले यांना मी धन्यवाद देतो। आणि ह्या सगळ्याच्या मागे तुम्ही ना, शेवटी जनतेमुळे ताकद मिळते। कार्यकर्ता, नेता, लोकप्रतिनिधी कुणाच्या आधारावर पुढे जातो, त्याला त्याच्या मागे जनता उभी आहे असा विश्वास जेव्हा मनामध्ये तयार होतो तेव्हाच तो काही धडाडीचे निर्णय घेऊ शकतो, काही कामं करू शकतो। तुम्ही शिवसेनेच्या मागे, विजय चौगुलेंच्या मागे, खासदारांच्या मागे, नाटा साहेबांच्या मागे आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांच्या मागे ठामपणे उभे राहिला, त्यामुळे आपला हा मेळावा घेण्याचं साहस आम्ही करू शकलो आणि हा निर्णय घेतला, हा मेळावा घेण्याचा, ही परिषद घेण्याची, याचं मला आज तरी समाधान आहे। खरी गोष्ट आहे की नवी मुंबई हे शहर राज्य शासनानं नव्यानं वसवलं। पूर्वी इकडे स्थानिक लोकांची छोटी छोटी गावं होती, मग हे बेलापूर असेल, ऐरोली असेल, नेरूळ असेल, कोपरखैरणे असेल, शिरवली असेल, किती गावं। आणि पहिलं भारतातलं हे प्रचंड मोठं शहर वसवण्याचं पाऊल राज्य सरकारने उचललं की जे एकत्रित असं शहर नव्हतं, पण जनतेला बरोबर घेऊन आणि वसाहती उभ्या करून पायाभूत सुविधा निर्माण करून नवी मुंबई हे शहर आज आपण मूर्त स्वरूपाला आलेलं बघतो। झपाट्यानं विकास झाला, चांगल्या इमारती उभ्या राहिल्या, टोले जंग टावर उभे राहिले, उद्यानं आहेत, उड्डाणपूल आहेत, रेल्वे सुरू झाली, शाळा, कॉलेजेस, कारखाने, उद्योग धंदे, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। पण हा सगळा विकास होत असताना आमचे झोपडपट्टीत राहणारे बांधव मात्र